नमस्कार अमरावतीकरांनो, चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत। ही प्रॉपर्टी आहे एका सिंगल सेपरेट घराच्या स्वरूपात किंवा सेपरेट बंगलो असं पण म्हटलं जाईल। 1150 स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये जवळपास 2000 स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं 4 BHK सेमी फर्निश घर आहे। या घराचं लोकेशन आहे तपोवन परिसर, विद्यापीठला लागून असलेला अमरावती। बघू शकता या घराच्या आजूबाजूचा परिसर। या घराची दिशा पश्चिममुखी आहे आणि 4 BHK घर आहे। 2000 स्क्वेअर फूट बांधकाम आहे आणि जवळपास घरासमोर 30 फुटी रोड आहे। तर घराच्या आतमध्ये आलो असता घराच्या बाहेरचं इलेव्हेशन अशा प्रकारे आहे। पोर्चमध्ये PVC, त्याच्यामध्ये असलेले लाईट चॉकलेटी कलर मध्ये आपल्याला PVC दिसत आहे विथ बांबू डिझाइन असलेली। तर अशा प्रकारे वरची PVC आहे आणि खाली या घराच्या एक हॉल, 2 बेडरूम आणि एक किचन पाहायला मिळेल। सुरुवातीला हॉल मध्ये एंट्री करताना एक सागवान दरवाजा आहे जो की सागवान फ्रेम मध्येच फिट केलेला आहे। हॉल मध्ये पण POP दिसत आहे, पण ही POP PVC च्या स्वरूपात आहे। यामध्ये वरती सुंदर असे 3-4 प्रकारचे लाईट बसवलेले आहे। या ठिकाणी हॉल मध्ये एक व्हेंटिलेशन साठी दरवाजाच्या बाजूला उजव्या हाताला मोठी खिडकी आहे ज्याची जवळपास बाजू 4x6 आहे आणि हा 12x14 चा हॉल आहे। हॉल मध्ये आपल्याला एक टीव्ही पॅनल पण दिलेला आहे। हॉल मधून किचन मध्ये जाताना किचनचा जो दरवाजा आहे त्याला ग्रॅनाइट बसवलेला आहे। किचन जवळपास 12x14 चं पाहायला मिळते। किचन मध्ये पण एक दरवाजा आहे जो की बाहेरून आतमध्ये येण्यासाठी। बघू शकता हे किचन आहे। जवळपास किचन ओट्यावरती 4 ते 5 फूट टाइल्स बसवलेले आहे आणि किचन ओट्यावरती एक व्हेंटिलेशन साठी विंडो दिलेली आहे। किचन ओटा हा मॉड्युलर नाही आहे, किचन ट्रॉल्या बसलेल्या नाही या ठिकाणी। किचनलाच लागून 2 बेडरूम आहे। हे पहिलं बेडरूम मध्ये POP नाही, सिंपल लाईट बसवलेले आहे, पण बेडरूम मध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे जे की वेस्टर्न पद्धतीचं आहे। बघू शकता या ठिकाणी जवळपास 1 वर्षापासून कोणी राहायला नसल्यामुळे या घरामध्ये धूळ वगैरे आपल्याला दिसत आहे, पण घर एक नंबर आहे। स्वतः मालकानं बांधलेलं घर आहे, सुंदर क्वालिटीचं घर आहे। बघू शकता हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे जे की भारतीय पद्धतीचं आहे आणि हे किचनला अटॅच आहे। किचन आणि हॉलला अटॅच आहे सुरुवातीच्या। प्रत्येक टॉयलेट मध्ये आपल्याला वॉशिंग साठी बेसिन दिलेला आहे। या ठिकाणी एक स्पेसिंग एरिया आहे जे की बेडरूम मध्ये व्हेंटिलेशन भेटते। त्या ठिकाणी आपण बेडरूमला आवश्यक असल्यास कूलर लावू शकतो त्या ठिकाणी। अशा प्रकारे हॉलला आणि किचनला लागून 2 बेडरूम बघितले आपण। हे दुसरा बेडरूम आहे, यामध्ये व्हेंटिलेशन साठी एक खिडकी दिलेली आहे आणि या ठिकाणी टॉयलेट बाथरूम अटॅच नाही आहे। खालील एकाच बेडरूम मध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे। तर अशा प्रकारे हा किचन आहे। किचन मधून जो आपण बघित आहे दरवाजा एंट्री करण्याचा लोखंडी गेट, तिथून डायरेक्ट रस्ता किचन मध्ये येण्यासाठी दिलेला आहे। या ठिकाणी तुम्ही वॉशिंग एरिया करू शकता, धुणे भांडे धुवासाठी ते जागा आहे, मोकळी स्पेस आहे। तर अशा प्रकारे खालचा घराचा एरिया आहे। हा हॉल आहे। आता वरतं आपण जाऊन बघूया। वरतं पण सेपरेट 3 रूम दिलेले आहे या घरामध्ये। तर अशा प्रकारे हा घरचा हॉल बघितला आपण। या ठिकाणी ओपन पेस आहे, कार पार्किंग वगैरे आहे। वरती जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहे त्या पायऱ्याला ग्रॅनाइट बसवलेली आहे आणि बाजूला स्टील फ्रेम लावलेली आहे। तर वरती आलं असता सेपरेट आपल्याला 3 रूम पाहायला मिळेल, ज्या की बघू शकता। या ठिकाणी पण पोर्च खूप मोठा आहे। हा सेकंड फ्लोअरवर जाण्यासाठी पायऱ्या आहे। वरतो आला असता सिंगल 3 रूम आपल्याला पाहायला मिळेल आणि सिंगल 3 रूम मध्ये असलेले टॉयलेट बाथरूम या ठिकाणी उपलब्ध आहे। बघू शकता हे फर्स्ट बेडरूम
जे की अगदी समोरच्या फ्रंटला जी बाल्कनी आहे त्याला अटॅच बेडरूम आहे हे। या ठिकाणी वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट अटॅच आहे। या बेडरूममध्ये एक सज्जा दिलेला आहे। या ठिकाणी एक खिडकी दिली आहे, पण POP नाही आहे या ठिकाणी। घराच्या आतमध्ये गेलो असता या ठिकाणी दुसरं बेडरूम पाहायला मिळेल। या बेडरूममध्ये एक खिडकी दिली व्हेंटिलेशनसाठी आणि टॉयलेट बाथरूम अटॅच नाही आहे, पण या रूमच्याच अगदी समोर आपल्याला टॉयलेट बाथरूम पाहायला मिळेल। बघू शकता या ठिकाणी हे टॉयलेट बाथरूम आहे। या रूमचं हे टॉयलेट बाथरूम पण आपल्याला वेस्टर्न पद्धतीचं पाहायला मिळते। आणि हे शेवटची तिसरी रूम आहे। या ठिकाणी किचन वटा पण आपल्याला केलेला दिसतो। किचन वट्यावरती जवळपास 3x5 खिडकी बसवलेली आहे आणि एक सज्जा दिलेला आहे आणि किचनच्या वट्यालाच लागून उजव्या साईडला टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे। खूप मोठी अशी किचन आहे, जवळपास 20x12 अशी या किचनची लांबी रुंदी आहे। या किचनमध्ये पण वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट दिलेलं आहे। अशा प्रकारे वरती 3 रूम आहे या घराच्या आणि खाली 4 रूम, म्हणजेच 4 BHK घर आहे। तर हे 4 BHK घर आपल्याला विकत घ्यायचं असेल तर दिलेल्या पॉम्पलेटमध्ये माझा नंबर आहे, त्या नंबरवर कॉल करून माझ्याशी संपर्क करू शकता। तरी पण माझा पुन्हा एकदा संपर्क नंबर सांगतो, 88 060 38 950। तर अशा प्रकारे तपोवन परिसरमध्ये हे घर आहे। या घराची किंमत 72 लाख रुपये आहे। 11.5 स्क्वेअर फूट प्लॉट आहे आणि दिशा पश्चिममुखी आहे। संपूर्ण घराच्या बाजूला खूप मोठे मोठे घर आहे आणि रस्ता पण खूप रुंद आहे। तर कॉल करा घर विकत घेण्यासाठी। धन्यवाद।